फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या। या चित्रपटास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद। अभिनव रास्ते यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाने सजलेली दादागिरी, उत्कृष्ट दिग्दर्शन, दमदार कथानक, गुणगुणावीशी वाटणारी गीते, समाज प्रबोधनाचा संदेश यामुळे दादागिरी हा चित्रपट रसिकांच्या व सिनेप्रेमींच्या पसंतीला उतरत आहे। काही दिवसांपूर्वीच दादागिरी हा पर्यावरणाचा संदेश देणारा चित्रपट प्रदर्शित झाला। अभिनव रास्ते एंटरटेनमेंट या चॅनलवर दादागिरी हा चित्रपट प्रदर्शित झालेल्या एका आठवड्यात 80,000 व्ह्यूज मिळाले आहेत। एवढ्या लोकांनी चित्रपट पाहिला व त्यांना आवडला असल्याच्या प्रतिक्रियाही मिळू लागल्या। आतापर्यंत सुमारे 1.5 लाख रसिकांनी हा चित्रपट पाहिला असून अनेकांना आवडला तर अनेकांनी हा चित्रपट पुन्हा पाहिला। मूळ गाव करंजे, तालुका खानापूर अशा ग्रामीण भागातून लेखक म्हणून उदयास आलेले व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अशोक रास्ते यांनी सिने नाट्य क्षेत्रात खूप मोठे काम केले। त्यांच्या दमदार कथेवर दादागिरी हा चित्रपट निर्माण केला आहे। करंजे गावच्या रास्ते पितापुत्रांनी साहित्यिक व चित्रपट क्षेत्रात घेतलेली भरारी ही ग्रामीण भागातील नवयुवकांना प्रेरणा व चेतना देणारी आहे। दादागिरी या चित्रपटाचे लेखन अशोक रास्ते यांनी केले आहे तर दिग्दर्शन अभिनव रास्ते यांनी केले आहे व निर्मात्या उमा फिल्म प्रोडक्शनच्या सुनीता रास्ते आहेत। निर्मिती सहकार्य शंकर सरगर व कीर्तिकुमार सावळवाडे यांचे आहे। धनगाव, कोल्हापूर, अंकली, उदगाव, सांगली, मुंबई, तुळजापूर येथील हौशी व दर्जेदार कलाकार आहेत। चित्रपटाचे संकलन राहुल गुरव यांनी केले आहे। गीत रचना बाळ अतिग्रे यांचे आहे तर कॅमेरा छायाचित्रण नाना आटके यांचे आहे। यासाठी सहकार्य विलास वरपे व रत्नकांत चौगुले यांचे लाभले आहे। अनेकांच्या सहकार्यातून ही फिल्म उभी राहिली आहे। तुळजापूर, धनगाव, अंकली ग्रामपंचायतीचे विशेष योगदान आहे। प्रमुख भूमिकेत चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी आहेत तर मीनाक्षी पाटील, शिवराज गौड पाटील, महादेव कोळेकर, प्रकाश जाधव, सोमनाथ वाघमारे यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत। उत्कृष्ट दिग्दर्शन आणि अभिनयाने सजलेला व पर्यावरणाचे महत्त्व सांगणारा, वृक्षांची महती पटवून देणारा, समाजोपयोगी असा हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे। पर्यावरण रक्षणाचे संदेश देणाऱ्या या चित्रपटाची शासनाने दखल घ्यावी अशा प्रतिक्रिया रसिकांच्यातून उमटत आहेत। यामुळे शासनाने या चित्रपटाची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत। नवोदित दिग्दर्शक अभिनव रास्ते यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकले आहे। त्यांची आवड व कलात्मक दृष्टी, सर्जनशीलता, नवनिर्मितीबद्दल आवर्जून उल्लेख करावासा वाटतो। अष्टपैलू लेखक, नाट्य निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक अशोक रास्ते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनव रास्ते यांनी चित्रपट क्षेत्रात क्षमतेने उतरावे अशी अपेक्षा अनेक कलाकार व चित्रपट सृष्टीतून केली जात आहे। परिस्थितीशी झुंजत संघर्ष करत त्यांचा इथपर्यंतचा प्रवास आहे। अनेक प्रकारचे अनुभव घेतल्यानंतर सुद्धा अभिनव रास्ते यांनी कधी मागे वळून पाहिले नाही। अनेक शॉर्ट फिल्म, यूट्यूब सिरियल, विविध प्रकारची गाणी आणि चित्रपट निर्मिती केलेली आहे। अनेक अपयश यश पचवीत इथपर्यंतचा प्रवास केला आहे। अनेक संकटे आली पण न डगमगता त्यांनी आपल्या कॅमेऱ्यावर प्रेम केले आणि दिग्दर्शन कौशल्याबाबत आत्मविश्वास ठेवला। ते म्हणतात या क्षेत्रात लवकर यश मिळत नाही व संघर्ष फार करावा लागतो, याशिवाय फळ मिळत नाही, पण हा प्रवास अखंड चालू राहील। सर्वांची मने जिंकणारा, प्रामाणिक, सरळ स्वभावाचा माणूस म्हणून अभिनव रास्ते यांनी नाव कमावले आहे। एक चांगला प्रबोधनात्मक व पर्यावरण विषयक जनहिताचा संदेश देणारा चित्रपट पाहायला मिळाल्याबद्दल प्रेक्षकांमधून अभिनव रास्ते व सर्व टीमचे कौतुक होत आहे। बातमी संकलन उदय दीक्षित, क्रांती न्यूज, विटा।